यानंतर बघूयात राजकीय बातम्या। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली। ठाकरेंवर इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती। नाराजी दूर करण्यासाठीच काल ठाकरेंनी घेतली होती केजरीवालांची भेट। देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्त्वाची, सगळ्यांनी एकत्र येण्याची उद्देशानं लोकशाही वाचवण्याचा उद्देश आहे। उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। देश हा सर्वोच्च आहे। देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल, आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत। राहुल गांधी इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात। नाना पटोलेंचा इंडिया आघाडीबाबत। यानंतर बघूयात राजकीय बातम्या। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली। ठाकरेंवर इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती। नाराजी दूर करण्यासाठीच काल ठाकरेंनी घेतली होती केजरीवालांची भेट। देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्त्वाची, सगळ्यांनी एकत्र येण्याची उद्देशानं लोकशाही वाचवण्याचा उद्देश आहे। उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। देश हा सर्वोच्च आहे। देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल, आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत। राहुल गांधी इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात। नाना पटोलेंचा इंडिया आघाडीबाबत। यानंतर बघूयात राजकीय बातम्या। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली। ठाकरेंवर इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती। नाराजी दूर करण्यासाठीच काल ठाकरेंनी घेतली होती केजरीवालांची भेट। देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्त्वाची, सगळ्यांनी एकत्र येण्याची उद्देशानं लोकशाही वाचवण्याचा उद्देश आहे। उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। देश हा सर्वोच्च आहे। देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल, आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत। राहुल गांधी इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात। नाना पटोलेंचा इंडिया आघाडीबाबत। यानंतर बघूयात राजकीय बातम्या। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली। ठाकरेंवर इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती। नाराजी दूर करण्यासाठीच काल ठाकरेंनी घेतली होती केजरीवालांची भेट। देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्त्वाची, सगळ्यांनी एकत्र येण्याची उद्देशानं लोकशाही वाचवण्याचा उद्देश आहे। उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। देश हा सर्वोच्च आहे। देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल, आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत। राहुल गांधी इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात। नाना पटोलेंचा इंडिया आघाडीबाबत। यानंतर बघूयात राजकीय बातम्या। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली। ठाकरेंवर इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती। नाराजी दूर करण्यासाठीच काल ठाकरेंनी घेतली होती केजरीवालांची भेट। देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्त्वाची, सगळ्यांनी एकत्र येण्याची उद्देशानं लोकशाही वाचवण्याचा उद्देश आहे। उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। देश हा सर्वोच्च आहे। देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल, आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत।
राहुल गांधी इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात. नाना पटोलेंचं इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य. लीडरशिप में आराम से देश हम जीतेंगे और ये लोकतांत्रिक व्यवस्था को पुनः ताकत देंगे. तो राहुल गांधी सारथी बनेंगे. बिल्कुल बनेंगे. लोकसभेमध्ये आज 49 खासदारांचं निलंबन. महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचाही समावेश. तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्षद्वीपचे खासदार फैजल यांचंही निलंबन. दोन्ही सभागृहातील मिळून तब्बल 141 खासदारांचं निलंबन. विरोधकांचा जोरदार गदारोळ. संसदेतल्या सर्वांची सुरक्षा महत्वाची, त्यामुळे घुसखोरी घटनेवर चर्चा व्हावी इतकीच आमची मागणी. पण सरकार चर्चेपासून पळ काढतंय. दडपशाही सुरू आहे. निलंबनानंतर सुप्रिया सुळेंची तिखट प्रतिक्रिया. देश में बहुत गलत हो रहा है और क्या मांग थी हमारी. हम सिर्फ एक रिप्लाई, जो हादसा हुआ है, जो हल्ला हुआ है संसद में, उस पर सिर्फ चर्चा चाह रहे हैं. लेकिन सरकार चर्चा नहीं करना चाहिए, भाग रही है. आम्ही आणीबाणी ऐकली होती, आता अनुभवत आहोत. निलंबनानंतर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. संसदेच्या सुरक्षेवर सरकारला चर्चा करायची नसल्याचा आरोप. वाटतं की कदाचित मी आत्तापर्यंत आणीबाणीविषयी फक्त ऐकलं होतं. आज मी अघोषित आणीबाणी काय असते ती अनुभवली. संसदेतील घुसखोरी प्रकरणामध्ये शरद पवार यांचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र. सुरक्षेतील त्रुटीची तत्काळ चौकशी करण्याची पवारांची मागणी. देशातील विरोधक मोठी चूक करतायत, त्यांचा मार्ग चुकतोय. संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. सूत्रांची माहिती.